काय विचार करू राहिली एवढा? काही नाही माहिती, सगळी तयारी तर झाली, पण वाणात काय वाटावं याचाच विचार पडला. वानात काय वाटा, काही वाटलं तर काय फरक पडणार आहे? तुला सांग का खरी गोष्ट, हा जो तुमचा संक्रांतीचा सण आहे ना, हा म्हणजे आमच्या पुरुषासाठी डोळ्यात आसू आणि ओठात हसू असाच आहे. डोळ्यात असू कशासाठी? आता तू काही वाटशील वान म्हणून, पैसे तर माहीत जाणार आहे ना. आणि ओटात असू? आता ओठात हसू म्हणजे येतातल्या एवढ्या सगळ्या बायका तयारी करून एखादा माणूस पाहायला भेटते तर ओठावर हसू येणारच आहे ना. बसा. काही तुमचं तर तेच राहते कधीच आहे. मला ना अशी वस्तू वाटायची आहे की ज्याला समाजात माझा स्टेटस वाढेल. व्हॉट्सअपचं स्टेटस तू 4 जणांच्या वर कोणी पाहत नाही, तू काय स्टेटस आलं? तुम्ही ना 1 नंबरचे चिकट आहात. मला ना अशी मोठी वस्तू वाटायची आहे काहीतरी. ते महत्वाचं नाही आहे. आपण हळदी कुंकू कशासाठी ठेवतो का 4 बाया एकत्र आल्या पाहिजे, 4 बायांनी एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे, अडीनडीले सगळ्या बाया एकमेकींच्या कामी आल्या पाहिजे. एक गोष्ट आयुष्यात कायमची लक्षात ठेव, कोण किती लाखाची वस्तू देते हे महत्वाचं नसते, तर त्या वस्तू मागची लाख मुलाची भावना महत्वाची असते. मग कोणी किती महागडा एखादा दागिना देऊ द्या किंवा कोणी चिमूटभर साखर जरी दिली ना, तर दोघांची किंमत सारखीच असते. हो हो, तुम्ही सांगितलेलं मला सगळं पटलं. आता मी ना हळदी कुंकवासाठी कुंकवाच्या कोयऱ्याच वाटणार. आता कसं शायण्यासारखी बोलली? मी ना आणल्या पण आहे. आणल्या पण नाही, फक्त 25,000 झाला. 25,000 कसं काय? चांदीच्या आहे ना. ती आता